महिलेनं ठरवलं तर ती झाशीची राणी होते, महिलेनं ठरवलं तर ती इंदिरा गांधी होते, मदर टेरेसा होते. या ठिकाणी इतिहास जर नीट चालून पाहिला तर महिलांना एवढी सक्षम कर्तृत्व आणि नेतृत्व असणारे समाज घडवणारी दुसरी कोणी नसते. आणि म्हणून शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ होती, साने गुरुजींना घडवणारी श्यामची आई होती. आता महिलांची जबाबदारी अण्णांसाठी वाढली. अण्णा म्हणजे काय? काय अण्णाचा अर्थ काय? मोठा भाऊ. तुमचा मोठा भाऊ उद्याची निवडणूक लढतो. अण्णा कुणाला म्हणतात? मोठ्या भावाला म्हणतात. आम्ही पण अण्णा मोठ्या भावाला म्हणतो, तसे अण्णा मला पितृतुल्य आहेत. पण हा माणूस ज्याने स्वतःचा देह जसा खालील दगड फोडताना उन्हामध्ये झिजवला, समाजाच्या हितासाठी सुद्धा झिजवला. म्हणून नेहरू नगरची जनता गेली 30 वर्ष या भोसले परिवारावर मनापासून प्रेम करते. कालची घटना मी अण्णांना गाडीत बसून सांगितली. मी मोरे वस्तीमध्ये खाली फिरायला गेलो. एक युपीचा भैया सायकल घेऊन येत होता, जो नेहरू नगर मध्ये राहून गेला. अण्णा मी म्हणलं हनुमंतांना भोसले. पुढचं माझं वाक्य होण्याच्या आत त्या माणसानं मला आवर्जून विचारलं, क्या हो गया अण्णा को? माणसं एवढी प्रेम करतात. म्हटलं कुछ नहीं हुआ, अण्णा इलेक्शन के लिए खडे और उनकी निशानी पंजा है. माणसं कमवलेला हा माणूस आहे. अण्णाचा बँक बॅलन्स कदाचित नसेल, पण माणसांचा बॅलन्स अण्णाकडे खूप आहे. त्यानं मन जिंकली. असा आपला मोठा भाऊ द्यायची निवडणूक लढतो. तुम्ही मतदान कराल, आणि मतदान करा हे तुम्हाला मी सांगण्यासाठी इथं थांबलो नाही. तुम्ही तर करा, पण तुम्ही जो हनुमंत भोसले अण्णा जवळून बघितला, हा अण्णा काय आहे, त्याचं समाजासाठी काम काय आहे हे सांगण्याची जबाबदारी उद्याच्या काळात एक सुजाण पालक म्हणून तुमच्यावर सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे. आणि ही कळकळीची विनंती करतो, तुम्ही मतदान करणार यात कुठल्याही माझ्या मनात शंका नाही. पण तुम्ही करत असताना इतर 10 लोकांना सांगा. माझ्या माहितीनुसार या गावाला कुणी नाही. कुणी सांगलीचं आहे, कुणी साताऱ्याचं आहे, कुणी कराडचं आहे, कुणी उस्मानाबाद आहे, कुणी कोल्हापूर आहे, कुणी सोलापूर आहे. अण्णा कुठला आहे? अण्णा साताऱ्याचा आहे. म्हणजे आपण पोट भरण्यासाठी गाववाल्यांच्या भाषेत सांगतो, आपण भाकरीसाठी आलेली लोक आहे. आणि भाकरीसाठी आलेल्या लोकांची गाववाल्यांनी नेहमी हाताळणी केली. ही वेळ आली की आपल्याला एकजूट होण्याची. बोटाने मारायचं ठरवलं तर कधी लागत नाही. मूठ आवळून बघा, पाणी मागितल्याशिवाय राहणार नाही. अजिबात कुणाला घाबरू नका. या पिंपरी चिंचवड मधल्या भोसरीच्या सधन विकासासाठी, शिक्षणाच्या वाटा खुल्या करण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी एक कष्टकरी समाजातला एक गोरगरीब म्हणून उद्याच्या काळात अण्णांना आमदार करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. अण्णा भोसले आमदार झाल्याच्या नंतर अण्णा आमदार नसतील, यातली माता भगिनी आमदार असेल, माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार असेल, तुमच्यासारखे पालक आमदार असतील. एवढा मला विश्वास आहे. वयाच्या 10व्या वर्षी मी अण्णांचा कार्यकर्ता आहे. जेव्हा मी चड्डी घालून फिरतो तेव्हा सुद्धा अण्णांनी कधी एकेरी दिल्या म्हणून मला आवाज दिला नाही. तेव्हा सुद्धा अण्णांसाठी विनायक होतो. वयाची 35वी लागली, मला 2 पोरी आहेत, मोठी 7 वर्षाची. तेव्हा सुद्धा अण्णांसाठी विनायक आहे. 2005 साली मी नगरसेवक नव्हतो, शिक्षण मंडळाचा सदस्य नव्हतो. माझ्या आईला 42 टाक्यांचं ऑपरेशन व्हायचं होतं. हा माणूस सतत 20 वर्ष राजकारणातला. एखादा गावाला असता तर म्हणला असता, जा मी नागकुमारला फोन करतो, डॉक्टरला सांगतो, करून घे. अण्णा जातीनं वायसीएम मध्ये माझ्या आईसाठी आले. माझी आई त्यावेळी मरणाच्या दारातून परत आली. अण्णा 4 तास वायसीएमला ऑपरेशन होईपर्यंत बसून होते. आदिशक्तीचा उपास चाललाय. एक आई समोर एक आईसाठी खोटं बोलणार नाही एक मुलगा. त्यामुळं अण्णांविषयी जास्त सांगणं योग्य होणार नाही. अण्णा अत्यंत भावनिक होते. त्या दिवशी मोरे वस्तीमध्ये माझ्या भागात म्हणाले, मी बाहेरून आलेला आहे, मला दुसरं कोणी नातेवाईक नाही, तुम्हीच माझे नातेवाईक आहात. आता अण्णांचे नातेवाईक होण्याची वेळ आली. जात धर्म पंथ बघून अण्णांनी काम केलं नाही. आणि म्हणून यावेळी आपल्याला जात धर्म पंथ बाजूला ठेवून अण्णा आपला भाऊ म्हणून, अण्णा आपला पाठीराखा म्हणून, अण्णा आपला हितचिंतक म्हणून उद्याच्या काळात अण्णांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घ्यावी लागेल. येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. मतदान करण्यासाठी तुम्ही लवकर बाहेर पडा. तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक, पाहुणे मंडळी भोसरी विधानसभेत म्हणजे निगडी वॉटर स्कीम पासून इथं चरोली दिघीपर्यंत, मोशी चिखलीपर्यंत जिथं कुठं लोक असतील त्यांना सांगा की जवळून अण्णा भोसले बघितलेली आम्ही माणसं आहे. ते अण्णा भोसलेंचं चिन्ह पंजा आहे. पंजाच्या चित्रासमोर बटन दाबायचं आणि येणारं प्रत्येक मत मला या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की या ठिकाणी आपल्याला उद्याच्या 15 तारखेला पंजासमोरचं बटन दाबायचंय आणि अण्णाला सगळ्यात मोठ्या प्रमाणात विजयी करायचे. माझ्या मनात विश्वास आहे. अण्णा हिंदीमध्ये एक शेर आहे, काल रात्री पोरांना सांगितला. जिथं माझे मुस्लिम बांधव असतील तर त्यांना समजेल. मी मराठीत त्याचा अर्थ सांगतो. जिसके साये में है सारी दुनिया, जिसके साये में है सारी दुनिया, उसका साया नजर नहीं आता.
जिसके साये में सारी दुनिया उसका साया नजर नहीं आता, यूं तो दुनिया भर जाती है, देने वाला नजर नहीं आता. अण्णा तुमची मताची जोडी म्हणाल की तुम्ही सांगाल जनतेची केलेली सेवा ही माताच्या रूपाने होईल, माताचा गठ्ठा होईल आणि गठ्ठ्याने आमचा अण्णा मुंबईमध्ये आमचा आमदार असेल. हा विश्वास आज या ठिकाणी देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं व्यक्त करतो. कारण किती काही झालं तरी सत्य हे सत्य असतं. सत्य हे 9 महिने दिवस पूर्ण घेतं, ते हळूहळू जन्माला येतं, हळूहळू वाढतं, पण शेवटपर्यंत टिकतं. असत्य लवकर जन्माला येतं, पटकन वाढतं, झटकन मरतं. आता असत्याचे दिवस संपलेत, कारण माझी प्रत्येक महिला भगिनी, माझा प्रत्येक बांधव आमिर खानचा सत्यमेव जयते बघतो आणि त्यामुळं ते सत्याच्या पाठीशी उभे राहतील असा मला विश्वास आहे. जास्तीत जास्त एखादा उमेदवार एक मताला 1000 रुपयाची किंमत देतो, त्याच्या खालीच दिली जाते 500 रुपयाची किंमत. जर 500 रुपयांनी एक मिनिट शांत राहा. जर 500 रुपयांनी हिशोब केला तर निवडून जाणारा माणूस 5 वर्ष राज्य करतो. 5 वर्षाला 1 वर्षात 365 दिवस असतात. 365 ने 5 वर्ष गुणले तर 1825 दिवस होतात. मला जर 500 रुपये दिले तर 500 भागिले 1825 केलं तर दिवसाची किंमत 27 पैसे येते. तुम्ही देवाच्या देवळाबाहेर बसलेल्या भिकाऱ्याला 27 पैसे देत नाही आणि आपण आपलं मत दिवसाला 27 पैशाने विकतो. जास्तीत जास्त 1000 रुपये दिले तर 54 पैशाने विकतो. 1000 रुपयांनी काही कधी होत नाही. आजचे 1000 रुपये उद्या संपतात. त्याच्यानंतरचा अजून एक फंडा आहे, 15 दिवस जेवणावळी घातल्या जातात. माझं वचन आहे तुम्हाला, मी लहानपणापासून निवडणुका जवळून बघतो. 15 दिवस पुलाव नाही बिर्याणी दिली जाईल, देशी पिणाऱ्याला कोशी दिली जाईल, चटण्याला मीठ खाणाऱ्याला चिकन तंदुरी दिली जाईल, पण 17व्या दिवशी दारात सुद्धा कुत्र्याच्या किमतीने उभं करतील. त्यामुळे आपली किंमत, आपला स्वाभिमान जागा करा. कारण या देशाची लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्याला लढायचंय. एक चांगल्या संस्कारांनी, चांगल्या विचारांनी आपली पोरं या शाळेत शिकतात. मग आपण त्यांच्या समोर आदर्श उभा करू. या एक निवडणुकीपुरतं नाही, मी सगळ्या निवडणुकीपुरतं सांगतोय. लोकांच्या विचारांमध्ये मतांचं परिवर्तन व्हायला पाहिजे. कारण लोकशाहीचं अंतिम शस्त्र ते मतदान आहे. लोक जोपर्यंत जागे होणार नाही तोपर्यंत पैसे वाटून निवडून जाणारे आणि निवडून गेल्याच्या नंतर आपली कुत्र्याची किंमत करणारे नेते मंडळी निर्माण होतील. म्हणून ही वेळ आहे तुम्हाला आणि मला जागा होण्याची. गीतेमध्ये भगवंतांना सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य धर्म संस्थापनार्थाय संभवानी योग्य. जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, या धर्माचं रक्षण करण्यासाठी मी जन्म घेईल. आज लोकशाहीच्या धर्मावर संकट आलंय आणि मला वाटतं आता श्रीकृष्ण जन्माला येण्याची वाट बघू नका. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये श्रीकृष्ण जागा करा आणि खऱ्या अर्थानं सत्याच्या मागे उभा राहा. शेवटी काय झालं ना तरी सत्यमेव जयते या वाक्यावर माझा विश्वास आहे की जनता सत्याच्या मागे निर्भीडपणे उभी राहील. आणि उद्याच्या मुस्लिम विधानसभेमध्ये तुम्हाला हे सांगायचंय लोकांना, जे मी सांगितलं 500 रुपयाची किंमत 27 पैसे दिवसाला होते हे सांगायचंय. 27 पैशांनी काही होत नाही आणि 27 पैसे भिकाऱ्यापेक्षा निपत किंमत हे सांगायचं आपल्याला. म्हणून तुम्ही हे लोकांमध्ये सांगा, लोकजागृती करा. लोकशाही सक्षम करण्यासाठी आपण खऱ्या माणसाच्या मागे उभं राहण्याची तयारी करू. 15 तारखेला अण्णांच्या पवित्र पंजाच्या चित्रासमोरचं बटन दाबू आणि अण्णांना या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून, तुमचा माझा मोठा भाऊ म्हणून, गोरगरिबांचा वाली म्हणून भोसरीचा आमदार करू. हा निर्धार या ठिकाणी व्यक्त करावा अशी आग्रहाची, कळकळीची आणि नम्रतेची मनापासून विनंती करतो. येणाऱ्या दसऱ्याच्या, उद्याच्या आज अष्टमी आहे, उद्या नवमी आणि दशमी एकत्र आली. तुम्हाला या दसऱ्याच्या मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो. येणारं वर्ष तुमच्या मुलाबाळांना सरस्वतीमय जावो, आरोग्यमय जावो, तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी लाभावी आणि येणारी 5 वर्ष सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या संसारासाठी, कुटुंबासाठी, परिसरासाठी अत्यंत चांगली असावी असा आशावाद व्यक्त करतो. एवढं सगळं बोलताना मी जर काही चुकीचं बोललं असं वाटत असेल तर जगद्गुरूंनी सांगितलंय, बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जय हिंद, जय महाराज. आज महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. आपण पालक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. हे अचानकच काय म्हणजे जयंतीला या. आता जयंतीला आल्यानंतर मी विनंती करू, आज या ठिकाणी शाळेतील शिक्षकांना थोडं बाहेर का पाठवलं, बंधन आहे. हे मी आलो, जयंती केली, तुमच्यावर भाषण केलं, त्याला बंधन नाही.
त्याने इथं बसून आहे, हा एक बंधन आहे म्हणून कोण येतो हो ताई बनसोड ताई इकडे तिकडे तिकडे हो चाचा चाचा जरा उधर सरको सरको खाली ना हम खाली ऑफिस से आलो मी हेलो ओके गाड्या काढा मग थांबा 2 मिनिटं उभे राहा.